तर हे जे 5 अ, निवारण आहे, हे पंचनिवारण आपल्या मनाला प्रत्येक वेळेस अ, समाधीपर्यंत पोहोचण्यापासून थांबवायचं काम करत असतात. तर जर हे आपण ओळखले आणि क्लिअर करण्याचा प्रयत्न केला, तर ईझी होऊन जातं समाधीपर्यंत पोहोचणं. ओके. तर हेच मोस्टली स्पीड ब्रेकर्स आहेत. एक हे जर आपण ओळखू शकलो नाही किंवा याला जर थांबवण्याचा आणि हटवण्याचा प्रयत्न केला नाही, तर इम्पॉसिबल आहे समाधीपर्यंत पोहोचणं. नॉर्मली दिवसभरामध्ये जे आपण कार्य करतो, जगतो, यामधून विचारामधून, कृतीमधून म्हणजे शारीरिक, शाब्दिक आणि मानसिकरित्या आपण याचा उपयोग जर केला, याचा यूज जर केला आपण, तर शुअर आहे की तुम्ही 1 तास बसा, 2 तास बसा, त्यावेळेस प्रॉब्लेम्स येतात. कारण की तुम्ही यूज केला याचा अर्थ त्याचा संस्कार उत्पन्न झालेला आहे. त्या संस्कारामध्ये परावर्तित झालेलं आहे. त्याची कंडिशन तयार झालेली आहे. त्या कंडिशनमधून कंडिशनिंग क्रिएट होत राहते. भव ज्याला म्हणतो आपण. ओके. भव मी सांगणार आहे. प्लीज वेट. तर भव उत्पन्न होत राहतं. भव म्हणजे काय, की जे काही संस्कार तुम्ही निर्माण केलेले, त्याच्या कार्मिक फळामधून पुन्हा तशीच कंडिशन निर्माण होत राहते. आणि विदाऊट अवेअरनेस म्हणजे तुम्हाला अजागरूकतेमुळे तुम्ही ती क्रिया पुन्हा-पुन्हा करायला लागता. त्याला आपण भव म्हणतो. तर हे 5 जे आहेत, हे रोज आपण यूज करत असतो. आणि मग म्हणतो, की मला ध्यानच नाही लागू लागलंय. अ, सगळ्यांना आता लाईट येत आहे. सगळ्यांना असं होतंय, तसं होतंय. मी 4 महिने, 5 महिने झाले मी ध्यानच करत आहे, ध्यानच करत आहे. खूप प्रयत्न करत आहे, पण मला होऊच नाही लागले काही. काय प्रॉब्लेम आहे? पण प्रॉब्लेम पंचनिवारणाशी संबंधित असतो. हे प्रत्येक मानवी मन हे समाधीपर्यंत जाण्यासाठी सक्षम आहे. ओके. मनुष्याचा जन्म म्हणजेच आपण एबल आहे, क्वालिफाईड आहे समाधीपर्यंत पोहोचण्यासाठी. इव्हन इव्हन आपण जर उदाहरण पाहिलं अ, अ, म्हणते महामोगलांचं, त्यांनी तर गरुड कर्म केलेलं होतं मागच्या जन्मामध्ये. तरी पण ते अनंत बनले. रिमेंबर? आठवतं? की आई-वडिलांची हत्या केली. ते इव्हन स्ट्राँगेस्ट वाईट कर्म होतं त्यांची. ओके. गरुड कर्म म्हणजे हेवी वाईट कर्म होतं. इव्हन ते असताना सुद्धा ते अनंत बनू शकले. तर आपल्याला तर अजून माहीत नाही की आपले कोणते वाईट आणि चांगले. त्याच्यामुळं मनुष्य जन्म हा असला, तर समजून जायचं की आपण केपेबल आहे. आपण आपण लायक आहे समाधीपर्यंत पोहोचण्यासाठी. परंतु का नाही पोहोचत? का काही जण लवकरच पोहोचतात, का काही जण उशीर लागतो? याच्यासाठी पारमिताही खूप महत्त्वाच्या असतात. कारण की पारमी जर असेल, तरच तुम्ही समाधीपर्यंत इझिली पोहोचू शकता. ते पारमी म्हणजे काय, की तुमचं संयम, तुमचे शील, त्याच्यानंतर तुमची संतुष्टता, तुमचं सत्य, त्यानंतर तुमची अ, ऊर्जा. ओके. ऑल थिंग्स इम्पोर्टंट. नंतर मैत्री भावना, त्याच्यानंतर दानपारमिता. ओके. ऑल थिंग्स मॅटर. तर की ह्या पारमिता ज्या आहेत, ह्या भगवान बुद्धाची प्रत्येक शिकवण मनाशी निगडीत आहे.
तुमच्या मनाला फ्री करण्यासाठी म्हणजे तुमच्या मनाला आनंदी आणि स्वतंत्र करण्यासाठी. स्वतंत्रता कशापासून? दुर्गुणांपासून. हं. मनाचं खरं स्वातंत्र्य कुठं असतं? दुर्गुणांपासून मुक्तता म्हणजे मनाचं खरं स्वातंत्र्य आहे. 15 ऑगस्ट म्हणजे खरं स्वातंत्र्य नाही. हं. तर जर हे असेल तरच म्हणजे दुर्गुणांपासून ज्यावेळेस स्वातंत्र्य भेटेल त्याच वेळेस रिअल फ्रीडम असतं. तर तर मनाच्या स्वातंत्र्याला थांबवणारे हे 5 स्पीड ब्रेकर्स आहेत. हं. आणि त्या पारमिता आहेत. आपण म्हणतो की मे बी त्याची पारमी असेल त्याच्यामुळं त्याला प्राप्त होऊ लागले लवकर किंवा मे बी त्याची पारमी असेल म्हणून तो हायर कॉन्सन्ट्रेशन करावं लागते. येस, पण प्रत्येकाची पारमी आहे सध्या. इव्हन तुम्ही सगळे जे ध्यान करताय सत्य स्थितीमध्ये, तुमची पारमिता आहे म्हणून तुम्ही ध्यान करताय. मे मे बी सपोर्टिव्ह असतात. असं नाही की असं नाहीये की अ, अ, तुमच्या पारमिता कमी आहे किंवा लो आहे. परंतु प्रेझेंट ॲक्शन म्हणजे प्रेझेंट मोमेंटला पण अ, पारमिता प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. जसं की आपण कालचं अन्न खातो का शिळं झालेलं? नाही. तसंच आपण मागचे जे पुण्य आहे, हां, मागे जे आपण पुण्यकर्म केलेले आहेत, त्याच्यावर नाही जगायचं आहे. जुन्या पुण्यावर जगणं म्हणजे शिळे अन्न खाणं आहे. आपल्याला एव्हरीडे पुण्य करणं खूप गरजेचं आहे. ओके. जसं फ्रेश अन्न आपल्याला पाहिजे, तसंच आपल्याला फ्रेश पुण्य पण रोज करावं लागत असतं. ओके. मग वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. ते ऑलरेडी तुम्ही करत आहे. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. तर हे जे पंचनिवारण आहे, त्यामध्ये सगळ्यात आधी जे येतं, ते येतं कामछंद. कामछंद इज व्हेरी स्ट्राँगेस्ट. ओके. अ, त्याला आपण कामानं असाद कामानं आदिनव कामानं ओस कामानं कामानं साध कामानं आदिनव संकिलेगिस ओकार असे एकवचनी नावं आहेत त्याची. कामे सुमीच्या चार आपण येतो. हं. तर काम, ओघ मेनी, मेनी टर्म्स. धम्मामध्ये याला वेगवेगळ्या टर्म्स यूज केलेल्या आहेत. जसं की 4 ओघ आपण मागं शिकलो होतो. काम ओघ, भव ओघ, दिट्ठ ओघ, अविद्या ओघ. तर ह्या तृष्णेच्या नदीमध्ये हे जे फर्स्ट ओघ असतो हा काम ओघच असतो. ज्याच्यापासून तृष्णेची नदी तयार होत असते. तर हा काम ओघ नॉर्मली सगळ्यात जास्त बीइंग्सला ओढून नेण्यामध्ये पॉवरफुल असतो. म्हणजेच कामछंद. जेव्हा आपण कामछंद म्हणजेच 5 इंद्रियाद्वारे सुख प्राप्त करण्याची इच्छा, शारीरिक असो की मानसिक असो किंवा शाब्दिक असो. तर जसं की खाण्याची इच्छा, असं जी टेस्ट असतात चांगली-चांगली, ते खाण्याची इच्छा. चांगल्या-चांगल्या ज्या टेस्ट ड्रिंक असतात ते पिण्याची इच्छा. ओके. त्यानंतर वेगवेगळं आहे त्यामध्ये तुम्ही समजू शकता. जेव्हा आपण कामछंदाची प्रॅक्टिस करतो, तेव्हा आपण या निसर्गामधून लोन घेत असतो, लोन. जे लोन आपल्याला विथ टॅक्सेस, विथ नॉट टॅक्सेस, व्याज, विथ व्याजासहित आपल्याला रिपे करावं लागत असतं. तर व्याज काय लागतं या लोनला? आपली लाईफ, आपला वेळ निसर्ग व्याजासहित घेऊन घेतो. म्हणजे काय, की आपण जागरूक राहत नाही. आपण मृत्यूपर्यंत पोहोचून जातो. जागरूकता ही
निब्बाणापर्यंत घेऊन जाते, म्हणजे मृत्यूचा मृत्यू घडवते. आणि अजागरूकता ही आपल्याला मृत्यूपर्यंत घेऊन जाते. तर अजागरूकता जेव्हा घडते त्यावेळेस मन हे दुर्गुणांमध्ये विरहित राहत असतं. ज्यावेळेस मन दुर्गुणामध्ये राहतं त्यावेळेस सिंपल आहे, आपण निर्वाणापर्यंत पोहोचू शकत नाही. आपण नॉर्मली मृत्यूपर्यंतच जातो. तो वेळ खूप महत्वाचा असतो. हा जो टाईम आपण स्पेंड करत आहे. सो मॉर्निंग टू इव्हनिंग नंतर रात्र ते सकाळपर्यंत. हा युटिलाइज जर व्यवस्थित नाही झाला, तर सिंपल आहे, हे जे जीवन आहे, माणूस म्हणून आला आणि गेला म्हणून गेला या टाइप होऊन जातं. ओके, थोडेसे रूढ शब्द आहे, पण वापरावे लागतील. तर जीवन जर असंच जात असेल, अजागरूकतेत जात असेल, तर तुम्हाला समजतं की तुम्ही दिवसभरामध्ये जे काही करत आहात, ते तुम्हाला समजत नाही. ओके. कशीही जगता, की ओके, सुख आलं तर सुखी, दुःख आलं तर दुःखी. त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीनं समजत नाही आपण काय करत आहे. अँग्री, अँक्शियस, मेनी मेनी थिंग्स. जसे दुर्गुण येतील तसं आपण जगतो. जसे सद्गुण येतील तसे आपण जगतो. ओके. सुख आलं की त्याला पकडून ठेवायचा प्रयत्न करतो. दुःख आलं की त्याच्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न. दिस इज अ अनमाइंडफुलनेस लिव्हिंग. तर जसं की तुम्ही एखादी टेस्ट घेतली सपोज, आणि तुम्हाला ती आवडायला लागली. तुम्ही त्याच्यावर लाइकिंग टाकलं. ओके, आय लाइक दिस टेस्ट. मला ही टेस्ट खूप आवडली. फर्स्ट टाईम. देन सेकंड टाईम तुम्ही अजून म्हणता, ओके, आय वॉन्ट टू ईट दॅट. मला ते पुन्हा खायचं. त्याची टेस्ट खूप चांगली होती. काय झालं? कंडिशन क्रिएट झाली लाइकिंगची, म्हणजे अटॅचमेंट, आसक्ती. तर या आसक्तीच्या घटना संस्कारामधून पुन्हा तुमचं अ, पुन्हा तुम्हाला तुमच्या मनाला आसक्तीकडे नेणारे भाव उत्पन्न होतात. संस्कार उत्पन्न होतात. आणि जेव्हा अजागरूकता असते, मोह असतो मनामध्ये, तर मोह ऑलरेडी राहतो. खूप स्ट्राँग असतो. इतका स्ट्राँग असतो, की आपल्याला समजत सुद्धा नाही, की आपण त्याकडे ओढल्या जातो आणि शरीर आणि मन त्याकडे ओढलं जातं आणि लगेच आपण ते घेऊन घेतो. आलं लक्षात? याला ॲडिक्शन म्हणतो आपण सिंपल टर्ममध्ये. म्हणजे ॲडिक्टेड होऊन जातो आपण त्या एकाच गोष्टीकडं पुन्हा-पुन्हा करायला सुरुवात करतो. हॅबिट्स तयार करतो. हॅबिट्स सवयामधूनच ॲडिक्शन निर्माण होऊन जातं. पण चिटकून जातं त्या गोष्टीला. परंतु जेव्हा तुम्ही टेस्ट पुन्हा घेताय, तिथं तर अजागरूकता तर आहे. तिथं मग ते भाव उत्पन्न होऊ लागले. ओके. ते भाव उत्पन्न होत असताना त्या भावामधून जो वेळ तुम्ही गमावू लागले, पुन्हा अजागरूकतेमध्ये, ते आहे त्याचा व्याज. ते त्या लोन जे तुम्ही घेऊ लागले निसर्गामधून, ते आहे त्याचं व्याज. ते तुम्हाला रिपे करावं लागतं. डेब्ट म्हणतो ना आपण त्याला. नाही, डेब्ट नाही. व्याजाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? सॉरी, आय फॉरगेट. इंटरेस्ट. इंटरेस्ट. येस, येस, येस. इंटरेस्ट. येस, 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 येस. लाईफ इंटरेस्ट देते मग नंतर खूप. ओके. सो सिंपल आहे. तर हे जेव्हा लोन आपण रिपे करतो ना, तर आपली लाईफ संपुष्टात येत असते. म्हणून इंद्रिय सुख जेव्हा उपभोगसान, तर समजायचं की लोन घेऊ लागलो आपण. आणि शुअर रिपे करावं लागेल. या जन्मामध्येच नाही, असंख्य जन्मामध्ये रिपे करावं लागेल. म्हणून इंद्रिय सुख घेताना 1000 वेळेस विचार करायचा आपण, की खरंच हे गरजेचं असं. टेस्टच घेतो मी, इम्पोर्टंट आहे, कारण की टेस्टचीच महाराष्ट्रीयन लोकं टेस्ट संदर्भातच जास्त गुंतलेले असतात. ओके. तर टेस्टच्या बद्दलच सांगतो, की इव्हन तुम्ही टेस्टही घेसाल, तर टेस्ट ही फक्त जिभेला कळते, पोटाला नसते कळत कधीच. ओके. इव्हन तुम्ही
जी कडू गोळी असते मेडिसिनची, तुम्ही जर डायरेक्ट घेतली पाण्यासोबत आणि ती जर जिभेला लागली नाही, तर तुम्हाला कडूपणा जाणवत सुद्धा नाही. सो सेम आहे. तुम्ही टेस्टच्या मागे नाही पळायचं आहे. जे नेसेसरी आहे बॉडीसाठी. काल आपण जे धम्मपद घेतलं त्यामध्ये आपण बघितलं, की फूड इज इम्पोर्टंट. ओके. फूड इज व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट ध्यानासाठी. परंतु न्यूट्रिशियस फूड इज इम्पोर्टंट. जे जेवण लवकरात लवकर पचेल, जे जेवण तुम्हाला अ, काय म्हणतात एनर्जी देईल, तुम्हाला जागरूक ठेवेल, ते जेवणच तुम्ही घ्यायला पाहिजे. मोस्टली व्हेजिटेरियन इज पॉवरफुल फूड. ओके. व्हेजिटेरियन जर खासाल तर त्यामधून ध्यानाला ऊर्जा आणि सतर्कतेसाठी लाभ उत्पन्न होतो. हे तर इम्पोर्टंट आहे. ते त्या विषयाकडे नाही जाऊ आपण. ते इम्पोर्टंट आहे की तुम्ही कमीत कमी सेन्शुअल प्लेजरकडे अ, अ, लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे सॉरी कमीत कमी सेन्शुअल प्लेजर एन्जॉय करायला पाहिजे. ओके. मी हे नाही म्हणत की तुम्ही बिलकुलच करू नका. भगवान बुद्धांनी अ, काही सुख असे सांगितलेले आहेत की तुम्ही उपभोगू शकतात. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. परंतु तरी पण आपण ट्राय करायचं आहे की ज्या नदीचा वेग जास्त असतो, ज्या नदीचा वेग जास्त असतो, त्या नदीच्या काठावर पण उभं राहून धोका पत्करायची वेळ नाही येऊ द्यायची. हे पण भगवान बुद्ध म्हणतात, की तुम्ही अ, काही सुख उपभोगू शकता. त्याबद्दल मी नंतर सांगेन, की कोणते-कोणते आहेत तर स्पेशली. परंतु आपण ट्राय करायचं आहे, की आपल्याला अर्नेस्ट प्रॅक्टिस करायची, खूप हार्ड प्रॅक्टिस करायची, चांगली प्रॅक्टिस करायची. तर त्या नदीच्या काठी जाऊच नका, ज्याचा वेग जास्त आहे, ज्याचा ओघ जास्त आहे. सिंपल आहे. कधी-कधी टच करताना त्या ओघालाही तुम्ही वाहून जाऊ शकता. ठीक आहे. तर याच्यावर अँटिडोट काय, की याच्यावर जो उपाय आहे अ, इंद्रिय सुखावर, तर तुम्ही इम्परमनन्सला कंटेम्प्लेट करायचं. म्हणजे नाशवंतता बघायची प्रत्येक गोष्टीमधली. इव्हन आपण जे सुख उपभोगणार आहे, ते सुख आपलं ते सुख पण नाशवंत आहे. इव्हन तुम्ही जे काही खासाल, तुमच्या तुमच्या आवडी आणि निवडीनुसार, तर ते पण नाशवंत आहे. इव्हन तुम्ही टेस्ट घ्या. सपोज तुम्हाला एखादं चॉकलेट खूप चांगलं आवडतं. ओके. आणि तुम्ही ते जिभेवर ठेवा. जिभेवर ठेवल्यानंतर तुम्हाला आवडणारी टेस्ट किती वेळ राहते? पर्मनंट राहत नाही. मोस्टली 1 मिनिट, 2 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट. आफ्टर दॅट स्लोली, 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 स्लोली ती टेस्ट कमी, 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 कमी होत जाते आणि नंतर न्यूट्रल होऊन जाते टेस्ट. टेस्टच राहत नाही. कारण की टेस्टलेसपणा इज द गुड टेस्ट. ओके. ज्याला चवच नाहीये, ती चव जगातली सर्वात मोठी चव आहे. काय? बिकॉज इट इज न्यूट्रल. नो स्वीट, नो स्वीटनेस, नो बिटरनेस. ओके. म्हणजे टेस्ट नसणं हेच सगळ्यात चांगलं आहे. आपण म्हणतो ना, आजचं जेवण काहीच चविष्ट नव्हतं." ओके. बट दॅट टाइप ऑफ फूड इज अ व्हेरी गुड फूड. नो थाई, देन जॅपनीज, देन कोरियन हे जे लोकं आहेत, मलेशिया आणि सिंगापूर तर नाही. मलेशियन, सिंगापूर नाही. परंतु थाई आणि जॅपनीज आणि कोरियन हे जे लोकं आहे, हे उकळून अन्न जास्त खातात आणि स्पेशली ते मीठ बिलकुल वापरत नाहीत. ओके. तर त्यांच्यामुळं त्यांचं जे अ, शरीर असतं ते तर ब्राईट होतच जातं. परंतु त्यांची जी काया आहे, त्यांची जी शरीरयष्टी आहे, ती पण खूप चांगली होऊन जाते. म्हणजे फॅट नसतात, त्याच्यानंतर त्यांना प्रॉब्लेम्स नसतात आयुष्यामध्ये. जसं की हार्टचे प्रॉब्लेम, नंतर बरेच, बरेच वेगवेगळे जे शरीराचे प्रॉब्लेम वयानुसार वाढत जातात, ते येत नाहीत त्यांना.
ओके. त्याचं लाईफ पण जास्त असतं. सो दॅट काइंड ऑफ फूड इज व्हेरी गुड. म्हणून टेस्टच्या नादात म्हणजे टेस्टच्या मागे जायचं नाही. सॉरी. ओके. आणि प्रत्येक वेळेस कंटेम्प्लेट करायचं, की व्हॉटएव्हर टेस्ट आय एम टेकिंग राइट नाउ, व्हॉटएव्हर सेन्शुअल डिझायर आय एम एक्सपिरियन्सिंग नाउ, इट इज इम्परमनंट ऑर परमनंट. जे काही सुख मी आता उपभोगत आहे, ते परमनंट आहे का इम्परमनंट आहे? इट इज इम्परमनंट. ओके. सो हे जर तुम्हाला समजलं, तर पॉसिबल आहे, की तुम्ही सेन्शुअल प्लेजरच्या कॉट म्हणजे वेबमधून निघू शकाल. बट नॉट ईझी हां. व्हेरी, व्हेरी हार्ड. परंतु ट्राय करायचं, की ओके 1 टाइम फेल, 2 टाइम फेल, 3 टाइम फेल, 5 टाइम फेल, 10 टाइम, 100 टाइम, 1000 टाइम फेल. बट तुम्ही जर कंटेम्प्लेट करत जासाल, तर कंटेम्प्लेशनचं जे पॉवर आहे, रिफ्लेक्टिंगचं जे पॉवर आहे, त्याच्यामधून रिफ्लेक्टिंग ॲक्चुअली इज द विस्डम. ओके. विस्डम क्रिएट होतं. त्याच्यामधून तुम्हाला तुम्हाला रस्ते सापडायला सुरुवात होऊन जाईल. तुमची जी भवची जी पॉवर आहे, तुम्हाला ओढून नेण्याची जी पॉवर आहे, ती शांत होत जाईल. हे झालं कामछंद. ओके. थिंक आय टॉकिंग लॉट टू मच डिस्क्रिप्शन आय थिंक नॉट गुड. वेळ नसेल तर मी शॉर्टमध्ये करून टाकतो. त्यानंतर आहे व्यापाद. ओके. व्यापाद म्हणजेच हेट्रेड. हेट्रेड म्हणू किंवा मग ॲव्हर्जन म्हणू किंवा इलविल. सो व्यापाद म्हणजे आपण त्याला विरोधही म्हणू शकतो. विरोध किंवा अ, वैर. वैर म्हणतो ना आपण, त्या टाइप. तर हे खूप पॉवरफुल असतं. ओके. तर म्हणजे हे कसं की इट इज अ डिझायर टू पनिश ऑर हर्ट. ओके. डिझायर टू पनिश, हर्ट या टाइप आहे. और डिस्ट्रॉय ऑल्सो. ओके. डिस्ट्रक्शन, विरोध, व्यापाद, घृणा, हे सगळं त्यामध्ये येतं. आणि हे सगळं दोषामधून उत्पन्न होत असतं, हेट्रेडमधून. ओके. सो इट्स व्हेरी पॉवरफुल. जसं की रागही याच्यामधूनच आहे. हं. स आणि याच्यामध्ये आपण ॲडिक्टेड होऊन जातो. ओके. समटाईम मेडिटेशनमध्ये बसताना आपण कोणाविषयी ते त्याच्याबद्दल विचार करतो, की हा असा वागला, तो तसा वागला. देन यानं हे केलं, त्यानं ते केलं. ओके. तर इट इज कम्स फ्रॉम हेट्रेड, व्यापाद. सॉरी, इलविल. हे इलविल मीन्स सिकनेस आहे ही मनाची. ओके. ही मनाची सिकनेस असते. म्हणजे मन आजारी असतं या कृतीमध्ये मोस्ट ऑफ टाईम. नॉट मोस्ट ऑफ द इट इज ऑल्वेज सिकनेस. इफ आपल्या मनामध्ये जर हेट्रेड आहे, सॉरी, व्यापाद आहे, तर शुअर आपलं मन सिक आहे, आजारी आहे. तर हे कसं आहे, की आपल्याला मनाच्या स्वातंत्र्यापर्यंत जाऊ नाही देत. मनाचं स्वातंत्र्य काय? शांतता आहे. आणि ही शांतता हे चोरून घेत आहे. हे जे व्यापाद आहे, हे जो विरोध आहे, हा विरोध मनाची शांतता चोरून घेत असतात. ओके. तर अ, हा जो राग असतो, राग भगवान बुद्ध म्हणतात, की एका सेकंदाचा राग हा 1000 वर्षापर्यंत तुमच्या मनावर तरंग निर्माण करून जातो. ओके. तर आता तुम्ही म्हणसाल, "हां, मी ते 1000 वर्ष जगणार नाहीये." येस. जोपर्यंत तुमच्या मनातले दुर्गुण नष्ट नाही होणार, तर तुम्ही 1000 नाही, असंख्य वर्ष तुम्हाला काढावं लागतील. जोपर्यंत दुर्गुण नष्ट नाही होणार, तोपर्यंत असंख्य वर्ष आपल्याला काढावं लागणार आहे. तर 1000 नाही, 1 करोड नाही, 1 मिलियन नाही, 1 ट्रिलियन नाही, 1 बिलियन नाही,
अनकाउंटेबल लाईफ वी हॅव टू गो. अनकाउंटेबल लाईफ वी हॅव टू सफर. अनकाउंटेबल लाईफ वी हॅव टू सफर. अनकाउंटेबल लाईफ वी हॅव अ जर्नी. आपली जी यात्रा आहे या जीवनाची, या मनाची, ही असंख्य जन्मापर्यंत आहे. 1000 खूप कमी. तर राग जो असतो, तर काही जणांचा राग जो असतो तो कसा असतो, ते दगडावर जसं लिहून ठेवल्या जातं त्या टाईप तो राग असतो. दुसरा जो राग असतो, की जसं की समुद्राच्या जवळचं पाणी आहे, किनारा, आणि त्याच्यावर तुम्ही काही लिहिलं आणि एखादी लाट आली आणि ते मिटून गेला. आणि तिसरा जो राग आहे, तिसरा राग कसा असतो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींचे राग कसे-कसे असतात. तिसरा जो राग आहे तो त्या समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये किंवा पाण्यामध्ये जर तुम्ही अशी अ, एखाद्या काडीनं जर रेघ ओढली, असं रेघ ओढण्याचा प्रयत्न केला, तर ते किती वेळ राहतं? काही क्षणापुरतं राहतं फक्त. इव्हन दिसतही नाही. सपोज पाणी खूप स्थिर आणि शांत असेल तर दिसणार ते. परंतु तुम्ही ओढलं की लगेच निघून जातं. त्या टाइप आपला राग असला पाहिजे. ओके. ॲक्चुअली राग तर नसलाच पाहिजे. परंतु शुअर आहे, हेट्रेड आहे तर राग उत्पन्न होणारच आहे कुठं ना कुठं. ओके. तर याच्यावर उपाय मेत्ताच आहे फक्त. मैत्री भावनेनंच इलविल जे असतं ते कंट्रोल होत असतं. त्याला अँटिडोट म्हणू आपण. जसं कोरोनाचं सध्या व्हॅक्सिन आहे ना, ओके. अँटिडोट किंवा व्हॅक्सिन, तसं या इलविलवर एकच व्हॅक्सिन आहे, मेत्ता, मैत्री भावना. त्याच्याशिवाय नाही होत. ओके. व्हेरी स्ट्राँग मैत्री भावना पाहिजे. व्हेरी स्ट्राँग. ओके. आणि मोस्टली जर तुम्ही प्रॅक्टिस नाही करत असाल, तुम्ही कितीही आनापाना प्रॅक्टिस करा. कितीही एनी प्रॅक्टिसेस इफ यू डू अँड इफ नो मेत्ता, शुअर इल विल आणि हेट्रेड अराईज. त्याच्यामुळं सपोर्टिव्ह मेडिटेशन्स खूप इम्पॉर्टंट असतात. मेत्ता, बुद्धानुस्मृती, 32 पार्ट्स ऑफ द बॉडी, आणि मेत्ता, बुद्धानुस्मृती, 32 पार्ट्स आणि मरणानुस्मृती. दिस 4 प्रोटेक्शन मेडिटेशन इज इम्पॉर्टंट फॉर आनापाना. ओके. सो मेत्ता खूप व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तर आपला राग कसा असला पाहिजे? त्या टाईप असला पाहिजे. असा बिलकुल नसला पाहिजे, की एखाद्याचा राग आला आणि तुम्ही तुम्ही दगडावर कोरल्यासारखं. ते मिटत नाही लवकर. ओके. त्यानंतर सेकंड आहे, की त्या समुद्रकिनारी लिहिल्यासारखं, की लाट आली त्याच्यानंतर मग ते निघून गेलं. त्यालाही खूप वेळ लागतो. कधी-कधी लाट पोहोचत नाही तिथपर्यंत. ठीक आहे. तर त्या लाटेला आपण कोणताही उपमा देऊ शकतो. मैत्री भावना किंवा शांतता किंवा एनिथिंग किंवा सुख. ओके. राग राग जो आलेला आहे, तो सुखाने पण शांत होऊ शकतो. तुम्हाला राग आलेला आहे खूप आणि तुम्ही त्या मधामध्येच एखादी कृती करून टाकली. पाणी पिलं किंवा थंड पाणी किंवा काही खाऊन घेतलं जे तुम्हाला आवडतं, तर त्या रागावर थोडासा पडदा पडतो किंवा तो राग थोडासा शांत होऊन जातो. त्या टाइप याला उपमा घेऊ शकता तुम्ही. म्हणून राग तसाही नसला पाहिजे, की वाट बघावं लागेल कधी शांत होतो. कसा असला पाहिजे? त्या पाण्यावरच्या रेघीसारखा असला. आला आणि गेला. या प्रॅक्टिसला खूप वेळ लागतो. खूप वेळ लागून जातो. बरेच जण म्हणतात, की मी एवढं ध्यान केलं, मी तेवढं केलं. ओके. आणि खूप खूप ध्यान केलं मी, हे केलं, ते केलं, आणि जर एखाद्याने त्याला मूर्ख म्हणून दिलं किंवा काही म्हणून दिलं, की लगेच त्याचा राग उत्पन्न होऊन जातो. खूप मेडिटेटर्स आहेत असे. हं. ज्यांचा इगो कधीच कमी होत नाही. म्हणून तुमचं ध्यान व्यवस्थित चाललं आहे की नाही, हे जर चेक करायचं असेल, तर सिंपल बघायचं की तुमचा इगो कमी झालेला आहे का? तुमचा घमंड, तुमचा गर्व हे कमी झालेलं आहे. तुमच्या मनामध्ये शांतता आहे का प्रत्येक क्षणामध्ये? प्रत्येक क्षणामध्ये राहणं इम्पॉसिबल आहे, परंतु तुमचा राग लवकर नष्ट होतो का हे बघायचंय. समान कृतीवर, समान स्थितीवर तुम्ही पुन्हा-पुन्हा रागवता का हे बघायचंय. फक्त डोळे लावून बसणं
आणि निमित्त आणि समाधीपर्यंत जाणं हे ध्यानाचा मुख्य उद्देश नाहीये. ध्यानाचा मुख्य उद्देश काय आहे, की तुम्ही डोळे उघडल्यानंतर सामान्य जीवन जगताना भगवान बुद्धांच्या पूर्ण शिकवणी वर्तमान काळात त्या क्षणामध्ये, त्या सेकंदाला तुम्ही कृतीत आणू शकता का? हे आहे मुख्य ध्यानाचा उद्देश. समाधीमधून जी शांतता उत्पन्न होते, त्यामुळं तुम्हाला जे जसं आहे तसं दिसायला लागतं. जे जसं आहे तसं दिसायला लागल्यानंतर तुम्ही रिफ्लेक्ट करायला सुरुवात करता. रिफ्लेक्ट करायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला त्या प्रत्येक घटनेमधून नाशवंतता, अनात्ता, मी नाही आणि दुःखाची अ, तुम्हाला दुःख त्या घटनेमधून डायरेक्टली दिसायला लागतं. या घटनांचा बोध घेतल्यानंतर तुम्ही भगवान बुद्धाच्या प्रत्येक शिकवणीचा प्रत्येक ठिकाणी बरोबर उपयोग करायला लागता. जसं की एखाद्या डॉक्टरला माहिती असतं, की या रोगाला ही गोळी पाहिजे, त्या रोगाला ती गोळी पाहिजे, या रोगाला हे इंजेक्शन पाहिजे, त्या प्रॉब्लेमला ते इंजेक्शन पाहिजे. तसं भगवान बुद्धाची जी शिकवण, जी औषध आहे, ते औषध तुम्ही मानसिक आणि शारीरिक दुर्गुणांसाठी वापरायला सुरुवात करता. हे आहे समाधीचं मेन उद्दिष्ट. तर तुम्ही डोळे बसले आणि ओके, निमित्त आहे, ज्ञान आहे, ओके, व्हेरी पॉवरफुल लाईट. बट तुम्ही तो प्रज्ञेचा प्रकाश जर सामान्य जीवनामध्ये उपयोगात नाही आणू लागले, तुम्ही दुसऱ्याला दोष देऊ लागले, तुम्ही दुसऱ्याला वाईट बोलू लागले, तुम्ही दुसऱ्याला अ, अ, इजा पोहोचवू लागले, मग काय कामाचं? कुठं गेली तुमची मैत्री भावना? कुठं गेली तुमचं करुणा? कुठं गेलं तुमचं ध्यान? कुठं गेली तुमची शांतता? ओके. तर हे जे इलविल आहे, हे खूप इम्पोर्टंट आहे. तर याच्यावर अँटिडोट फक्त मेत्ताच आहे. की तुमच्या मनामध्ये जेव्हाही राग उत्पन्न होईल, तर सिंपल आहे, या रागावर पुन्हा कंटेम्प्लेट करायचं, की हा राग माझा आहे का? हा राग माझ्यासोबत राहणार का? या रागामध्ये राहणं मला चांगलं आवडत आहे का? ओके. या सगळ्या गोष्टी ज्या व्यक्तीचा राग मी करत आहे, हं, ज्या व्यक्तीचा राग मी करत आहे, त्या व्यक्तीला यानं काही फरक पडत आहे का? समोरच्याला काही फरक पडत नाही. ओके. इव्हन तो चिडेल, चांगला फरक पडत आहे. तुम्ही रागवता तर त्याला काही चांगला फरक पडत नाही. तुम्ही कितीही रागवले, काही झालं तरी समोरच्याला फक्त निगेटिव्हच इम्पॅक्ट पडतो. त्याच्यावर तर खूप कमी पडतो, परंतु तुमच्या मनावर खूप खूप वाईट पडतो. तुमचा चेहरा खराब व्हायला सुरुवात होऊन जाते. हे रागीट चेहरा कधी सुंदर दिसत नाही. स्पेशली ज्या लेडीज आहेत इथं, सगळ्या लेडीजच आहेत. ओके, निअरली. सो त्यांनी अंडरस्टँड करायचं आहे, की खोटा मेकअप जो आहे, तो मेकअप चढवल्यापेक्षा सुख आणि शांततेचा आणि संतुष्टीचा मेकअप चेहऱ्यावर चढवायला पाहिजे. तो मेकअप तुम्हाला चिरकालपर्यंत सुंदर ठेवेल. आलं लक्षात? तर याच्यावर मेत्ताच खूप महत्त्वाची. तर मेत्ताची प्रॅक्टिस खूप चांगली कराल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे थिना मित्ता, स्लॉथ अँड टॉपर. ओके. इट इस द लेझीनेस ऑफ द माइंड अँड लेझीनेस ऑफ द बॉडी. तर ही जी थिना मित्ता आहे, ॲक्चुअली जसं की इट इस लो एनर्जी ड्रायव्हिंग पॉवर म्हणू आपण याला. तर तुम्ही सकाळी उठले, व्हेरी, व्हेरी तुम्हाला डल फील होतं. देन लेझीनेस असतं, शरीर लवकर उठू इच्छित नाहीये आणि मनामध्ये पण इच्छा नसते, की ह्याला म्हणतात ड्रायव्हिंग पॉवर. ड्रायव्हिंग पॉवर म्हणजे काय, की अ, इच्छा नाहीये. ओके, इच्छा उत्पन्न झाली, परंतु तुम्ही उठू शकत नाही. ते जसं की नाही, नाही मला ध्यान करायचं. परंतु शरीर उठत नाहीये आणि मनामध्ये पण असं लॅक ऑफ एनर्जी असतं. म्हणजे की जसं गाडी तर स्टार्ट झाली, परंतु ती गिअरमध्ये नाही पडत आहे. गिअरमध्ये पडल्यानंतर जे एक्सेलरेटर आपण देतो त्याला म्हणतात ड्रायव्हिंग एनर्जी, ड्रायव्हिंग पॉवर. ओके. वी कॅन से इट इस अ कायनेटिक एनर्जी. ओके. मूव्हमेंट, ही मूव्हमेंट मनाला भेटत नाही. ओके. इथं आपण बोर्डम म्हणू शकतो, ड्राउझीनेस म्हणू शकतो. हं. तर हे असतं थिनामित्ता.
तर हे का उत्पन्न होतं? बिकॉज ऑफ अटॅचमेंट, लाईक अँड डिसलाईक. दिवसभर जे काही आपण कृती करतो, या सगळ्या कृती आपल्या ध्यानावर फरक पडत असतात. तर इथं भगवान बुद्धाने काय म्हटलंय की ही जी वीर्य असते, जी एनर्जी असते, ती कमी पडत असते. सॉरी. तर याला सिकनेस ऑफ कॉन्शियसनेस म्हणून चित्त कालेन म्हणतात. चित्त गलेना. गेलेना, चित्त गेलेना, चित्त गेलेना. येस. चित्त गेलेना. आय एम सॉरी, थोडस पालीमध्ये मिस्टेक होते. सिकनेस ऑफ कॉन्शियसनेस. तर हे जे कॉन्शियसनेस आहे, हा जो कॉन्शियसनेस आहे, दिस इज द कॉन्शियसनेस रोड. हा रोड जो आहे, हा खरबड आणि खड्ड्यांनी भरलेला आहे. त्याच्यामुळं आपल्या मनाची जी गाडी आहे ती स्पीड घेऊ नाही शकत. याला म्हणतात चित्त गेले ना, सिकनेस ऑफ कॉन्शियसनेस. आणि काय गेले ना, म्हणजे मेंटल फॅक्टर्स, म्हणजे सिकनेस ऑफ मेंटल फॅक्टर्स. इट इज अ व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. अंडरस्टँड. चित्त गेले ना आणि काय गेले ना, म्हणजे कॉन्शियसनेस म्हणजे काय की जिच्यावर आपलं मन पळत राहतं, तो रोड. आणि काया गेले ना म्हणजे काय, आपले आपले अं, मनाचे दुर्गुण आणि सद्गुण एकूण 53 असतात. हे सिक होऊन जातात. म्हणजे काय हे काय म्हणणार यांना, अं, आजारी असताना आपण उठू शकतो का लवकर? आजारी असताना आपण फास्ट वर्क करू शकतो का? आजारी असताना आपण आनंदी शांत राहू शकतो का? आजारी असता आपण सुख उपभोगू शकतो का? नाही. याला म्हणतात गेलेना. ओके. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. व्हेरी व्हेरी पॉवरफुल. ओके. सो ज्या वेळेसही तुम्हाला वाटत असेल, मी रोज तुम्हाला हे करत असतो की बूस्ट करण्याचा प्रयत्न करतो की प्लीज वेकअप, वेकअप, वेकअप. इव्हन कॉल आल्यानंतर मी प्रत्येक शेवटी एक शब्द वापरत असतो, प्लीज प्रॅक्टिस. ओके. प्लीज प्रॅक्टिस, प्लीज प्रॅक्टिस. प्लीज फोकस ऑन युअर माइंडफुलनेस, प्लीज फोकस ऑन युअर कॉन्सन्ट्रेशन. प्रत्येक कॉलच्या नंतर मी बूस्ट करतो. 5 मिनिट, 2 मिनिट प्रत्येकाला कॉल झाल्यानंतर बूस्ट करत असतो. कारण की दॅट बूस्टिंग इज अपोज टू द स्लॉथ अँड टॉपर. म्हणजे कायेची सिकनेस आणि मनाची सिकनेसच्या विरुद्ध ऊर्जा उत्पन्न करणं खूप महत्वाचं असतं मनामध्ये. हे जे साधक असतात ना, की काही वेळेस ध्यान करतात, काही वेळेस करत नाही, मग काही दिवस सोडून देतात. ओके. त्याच्यानंतर आजारी असले की बिलकुल करत नाही. त्याच्यानंतर अं, झोपून जातात. ओके. त्यानंतर असं वेगवेगळं वेगवेगळं. दॅट इज स्लॉथ अँड टॉप. ओके. असं नाही की मी पण तुमच्यामधलाच. ओके. असं नाही. समटाईम आय ऑल्सो फील व्हेरी ड्राउझी. बट you can see, even in the morning I am ready to give a dhamma talk, ready to teach. That is my energy. ओके. मी 8 महिन्यापासून कंटिन्यू शिकवते. दॅट इज माय एनर्जी. आय फील रिअली गुड फॉर दॅट. बट इट इज कम फ्रॉम माय पास्ट कर्म. ओके. मे बी मेनी मेनी लाईफ आय प्रॅक्टिस गुड ना. सो मी स्वतःची प्रशंसा नाही करत. बट आय वॉन्ट टू गिव्ह एक्झाम्पल. ओके. सो जसं की मी माझ्या टीचर पासून एक्झाम्पल घेत असतो. व्हेरी पॉवरफुल. म्हणून बनते ज्ञानश्री, आपण जेव्हाही बनते ज्ञानश्रींना बोलवतो, दे वॉक फ्रॉम 2 किलोमीटर, 3 किलोमीटर फ्रॉम जंगल. ओके. जंगल बद्दलची संकल्पना मनामध्ये सध्या घरामध्ये बसून आणणं सोपं आहे. परंतु जंगलामध्ये जर असताना आपल्या कुटीमधून बाहेर पडण्यासाठी खूप हिंमत लागते, खूप ऊर्जा लागते. आपण ओके, म्हणता येत आहेत ना, नो प्रॉब्लेम. 5 मिनिट आधी, 2 मिनिट आधी आपण जॉईन करू, 10 मिनिट आधी जॉईन करू. दिस इज द सिकनेस ऑफ ड्राउझीनेस. दिस इज द तिनामिकता.
याला म्हणतो आपण तिनामित्ता. ओके. जेव्हा बनते ज्ञानश्री येतात ना आम्हाला शिकवायला नाव येण्यामध्ये, आम्ही अर्धा तास आधी जाऊन बसतो तिथं. बिकॉज दॅट इज द एनर्जी वाट बघावं लागते त्यांची, की कधी येतील, कधी कधी त्यांचं दर्शन होईल, कधी आम्हाला त्यांचे शब्द ऐकायला भेटतील. दॅट इज द रिअल फेथ. सॉरी, नॉट रिअल फेथ, वी कांट से लाईक दॅट, तसं नाही म्हणू शकत, परंतु ती आहे श्रद्धा. ओके. श्रद्धेमधूनच वीर्याची उत्पत्ती होत असते. म्हणून या तिनामित्ताला अपोज करण्यासाठी आपल्याला वीर्याची खूप महत्वाची ऊर्जेसाठी ऊर्जा ही खूप महत्वाची आहे, मनाची आणि शरीराची ऊर्जा. म्हणून जेव्हाही तुम्ही सकाळी उठले की प्लीज पटकन उठून जायचं. आज बघा, आज काय झालं की मी ऑन केलं 4:25 ला, बट ओनली 1 मिनिट आहे आफ्टर ऑन केल्यानंतर, ओनली 1 मिनिटासाठी मी फक्त तसंच पडून राहिलो बेडवर, अँड आय फॉल स्लीप. ओके. बघा, ओनली 1 मिनिट, फक्त 1 मिनिटाचाच आळस मी दाखवला इथं. तर मी पुन्हा 1 घंटा झोपी चालल्या गेलो. नाही, 1 घंटा नाही, 45 मिनिट. त्याच्यानंतर रवींद्र सरनं कंटिन्यू कॉल केले अँड आय जस्ट वेक अप अगेन. सो आळस जो असतो ना, तो वेळ घेऊन घेतो मनाचा आणि शरीराचा. म्हणून चित्त घालेना आणि काया घालेना. बट समटाइम इट हॅपन, बट मोस्ट ऑफ द टाइम मी तसं करत नाही. ओके. मोस्ट ऑफ द टाइम आय ऑलवेज अवेअर अँड ऑलवेज wake up at 4:20 or 4 o'clock. Even sometime I sleep at a 1 p.m., 1 a.m. or 12 a.m. or 11:30 or 11. Maximum 11 ला मी झोपून जातो. तर मागच्या 8 महिन्यापासून फक्त 4 ते 5 तास किंवा 3 तासाच्या झोपीमध्ये मी हे सगळं करत आहे. सो इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. समटाईम मेनी याच्यामधले जे आहेत ते बरेच जण म्हणतात की लवकर सेशन स्टार्ट नका करू, थोड्या दिवस आराम करा. ओके. जसं सेशन एंड होतं, नंतरचं जे सेशन आहे ते बऱ्याच वेळेस 8 दिवस, 15 दिवस आधी करायचो. पण तो कधी-कधी मी 2 दिवस, 3 दिवस, 5 दिवसानंतरच स्टार्ट केला. ओके. बट बिकॉज वी डोंट वॉन्ट टू लूज द टाईम ना. आपल्याला वेळ नाही गमवायचा आहे. जसं इम्पॉर्टंट. सो ऑल्वेज बी व्हेरी एनर्जेटिक टू डू द गुड थिंग्स. दॅट इज इम्पॉर्टंट. सो दिस इज द लेझीनेस. हे जे लेझीनेस आहे, हे काय करतं, स्लॉथ आणि आपण मनाचं आणि चित्ताचं जे सॉरी मनाचं आणि शरीराचं जे आळस आहे, तो तुम्हाला दान करण्यापासून थांबवतं. ते तुम्हाला शील पालन करण्यापासून थांबवतं. ते तुम्हाला धम्म ऐकण्यापासून थांबवतं आणि ते तुम्हाला शांतता प्राप्त करण्यापासून थांबवून ठेवतं आणि ते तुम्हाला रिॲलिटी पर्यंत पोहोचण्यापासून थांबवून टाकतं. रिॲलिटी काय आहे? अनित्य, दुःख, अनात्म हीच आहे रिॲलिटी. ओके. सो इट्स इम्पॉर्टंट की तुम्ही व्यवस्थित याच्यावर फोकस करायचा आहे. तुम्ही चेक करायचं की आपण म्हणजे आपण हे जे करत आहे सध्या, याच्यामध्ये कुठं कमी पडत आहे, काय काय प्रॉब्लेम आहे. ओके. याच्यावर अँटिडोट काय सांगितलं मी, की अराउजिंग एनर्जी. प्रत्येक वेळेस बूस्ट करायचं स्वतःला. ड्राउझी फील केलं की लगेच पाणी मारणं, चहा पिणं, मेनी मेनी थिंग्स यू कॅन डू. ओके. दिवसभरामध्ये तुम्ही जर स्लो आणि लो फील करत असाल, गो अँड डू मेडिटेशन. ओके. 10 मिनिट, 5 मिनिट, 2 मिनिट, यू फील व्हेरी पॉवरफुल अगेन. दॅट्स व्हेरी गुड. त्याच्यानंतर आहे रेस्टलेसनेस. ओके. रेस्टलेसनेस ला म्हणतो उदच्या कुकुजच्या. ओके. बट वी कॅन से इट्स ओनली द रेस्टलेसनेस. मंकी माइंड माहिती? मंकी माइंड. ओके. ग्रॅबिंग द ब्रांच. माकड जे असतं ना, एक ब्रँचवरून दुसऱ्या ब्रँचवर, दुसऱ्या ब्रँचवरून तिसऱ्या ब्रँचवर, हे पकडतच राहतं कंटिन्यू. तर हे मंकी माइंड आहे. हे मंकी माइंडच म्हणजे अ, अ, मनाचं सतत कार्यरत राहणं. ओके. सो इट्स कॅन बी लाइक अ थॉट्स कंटिन्यू चालू राहणं. सो हे जे असतं हे का निर्माण होतं?
because of our ego. Our ego create the no the delusion create the ego. Actually, ego is created by ignorance also. Main is the cause ignorance. अविद्येमधूनच घमंडाची आणि मीपणाची उत्पत्ती होत असते. परंतु हा जो इगो असतो, हा तुम्हाला जंप करायला लावतो. इकडं, तिकडं, इकडं, तिकडं, लाइक आणि डिसलाइक मधून. जेव्हा-जेव्हा तुम्ही आवड आणि नावड उत्पन्न करता, त्याच्या आवड आणि नावड कोणाला असते माहिती आहे का? हे आपल्या मीला आवड आणि नावड असते. मीला हे आवडतं, मला हे आवडतं, मला ते आवडत नाही. हा आहे आपला इगो. मला सुख आवडतं, मला सुख पाहिजे, मला दुःख नाही पाहिजे. हा आहे आपला इगो. ओके. हा खराब, हा चांगला. हा आहे आपला इगो. बायस स्टेट ऑफ माइंड. हा आहे आपला इगो. ओके. सो इट इज अ व्हेरी पॉवरफुल टू reduce our psychiatry. So restlessness, what happened? In the restlessness, our mind is not stable. आपलं मन जे असतं ते शांत नसतं. मोस्टली जे मुंबईकर्स आहेत, मुंबईचे जे लोकं आहेत ते हॅव अ व्हेरी वन टॅगलाईन. वी हॅव टू वर्क फॉर 24 hour लाइक दॅट मशीन. यू सी खूप जुन्या काळापासून मी ही म्हण ऐकत आलेलो आहे मुंबईच्या लोकांपासून. आय डोंट नो आय एम रॉंग और समथिंग, बट दे से दॅट लाइक दॅट we have to work like a hell. We have to work like a 24 hour and like that. Okay, but that's not good, na? That's not good. Mind not at peace. Okay, कारण की no matter you earn trillion or billion, ओके, तुम्ही 100 अब्ज कोटी पण जमा केले, तुम्ही 100 अब्ज कोटी पण प्राप्त केले, बट नो पीस. व्हॉट टू डू विथ दॅट? ओके. आठवतं मी तुम्हाला एका प्रोफेसरची गोष्ट सांगितली होती आणि मच्छीमाराची. रिमेंबर दॅट. ओके. सो वॉट एव्हर वी आर अर्निंग टू लिव्ह द लाईफ. ओके. लिव्ह द लाईफ. लिव्ह द गुड लाईफ अँड हॅपी लाईफ ना. सो विथ दॅट गुड अँड हॅपीनेस वी क्रिएट द पीस इन अवर लाईफ. ओके. शांतता येण्यासाठी सुख आणि आनंदाची आवश्यकता असते. ओके. संतुष्टता खूप महत्वाची आहे. परंतु सुख आणि आनंद असणार तेव्हा संतुष्टतासाठी प्रयत्न केला जाईल. ज्यावेळेस संतुष्टी प्रयत्न केला जाईल फॅमिली लाईफमध्ये, त्याच वेळेस सुख शांततेची उत्पत्ती होईल. मन शांत असताना त्याच्यापेक्षा मोठं सुख कोणतंच नाही. हे जे आहे, हे जे सुख आहे, हे तुम्ही सगळे अनुभवता. इतक्या दिवसाच्या ध्यानामधून जी शांतता तुम्हाला प्राप्त होते, ध्यान केल्यानंतर अर्धा तास, 1 तास जे तुम्ही शांत राहता, खूप चांगलं अनुभवता. दॅट इज द रिअल रिचनेस ऑफ द माइंड अँड बॉडी. मनाची खरी श्रीमंती ही शांततेमध्ये आहे. ओके. सो इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. सो रेस्टलेसनेस काय असतं, की याला या टर्मला ओळखण्यासाठी खूप खूप वेगवेगळ्या एक्सप्लेनेशन्स आहेत. जसं की विशुद्धी मग्गामध्ये पण याला उदच्छा म्हणून म्हटलेलं आहे. ओके. तर याला आपण काय म्हणू, की जसं की खूप जोराची हवा चालू आहे. खूप जोराची हवा चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाणी फेकलं, तर ते पाणी लगेच खाली येईल का? नाही. ते पाणी त्या हवेसोबत टॉस्ट होऊन जाईल, म्हणजे फेकल्या जाईल, वेव्हर होऊन जाईल. जसं की अ, झेंडा आहे झेंडा. तो झेंडा हवेनं फडफड, 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 फडफड करत राहतो. तर त्या झेंड्याची उपमा म्हणजे रेस्टलेसनेस आहे, उदच्छा. ओके. शरीराची शरीराची कार्यरतता आणि कार्यरतता त्याला आपण मराठीमध्ये थोडंसं अवघड जातं. कंटिन्युअस एफर्ट्स वी कॅन से लाइक दॅट. कंटिन्युअसली एफर्ट. सतत कार्य करत राहणं. कुठेही न थांबणं. ते आहे उदच्च कुक्कुट. मग तो झेंडा जसा हवेनं फडफड करत राहतो, तसंच आपलं मन कमजोर असलं तर संस्कारांच्यामुळं फडफड, फडफड म्हणजे पुन्हा पुन्हा कार्य करत राहतं. तर हे शांत करणं खूप महत्वाचं असतं. जसं की आता
ओके, हे बघा जसं की सकाळी आय नो दॅट देयर इज अ जॉब अँड ड्युटीज ऑल थिंग्स. ओके. सो 250, 230, 260 असायच्या आधी. आता हळू-हळू कमी होत चालले. हे हे का होतंय? हे तेच कारण आहे, की ध्यानापेक्षा, शांततेपेक्षा आपण कामछंदाला जास्त महत्त्व देऊन टाकतो. ओके. कामछंद, कारण की कामछंद प्राप्त करण्यासाठीच आपण जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो. ओके. सो यामध्ये काय होतं, की आपलं जे मन आहे ते ॲजिटेटेड होऊन जातं. ॲजिटेशन म्हणजे कंटिन्यू फिरत राहतं. कंटिन्यू काही ना काही शोधत राहतं. ओके. तर हे जे आहे मनाचा हा जो दुर्गुण आहे, म्हणजे याच्यामध्ये एक अजून आहे, की असंतुष्टता खूप असते. असंतुष्टता असल्यामुळंच मन जे आहे हे कंटिन्यू हे अ, फिरत राहतं. याच्यामधूनच अकुशलाची उत्पत्ती खूप होत राहते. ओके. याला जर शांत करायचं असेल, तर सिंपल आहे, की यावर तुम्हाला अ, फक्त हां, हे एक स्लेव्हरी टाइप आहे. सॉरी, एक अजून सांगितलं. स्लेव्हरी म्हणजेच गुलामगिरी. कशाची गुलामगिरी? मनाच्या दुर्गुणांची गुलामगिरी. हं, मनाच्या दुर्गुणांची गुलामगिरी. याला याच्यावर जे सगळ्यात चांगला जो उपाय आहे, याच्यावर जो अँटिडोट आहे, याच्यावर जे व्हॅक्सिन आहे, ते आहे संतुष्टता. हे पारमी आहे. संतुष्टी. ही पारमी आपल्याला डेव्हलप करावं लागेल. ओके. प्रत्येक मोमेंटला संतुष्टता डेव्हलप जर करायची असेल स्ट्राँगली, तर तुम्हाला इम्परमनन्स जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं. ओके. ओके. सो ऑल्वेज म्हणजे परफेक्शन जर करायचं असेल, तर आपल्याला आपल्या आतमधले फॉल्ट्स काढणं खूप महत्त्वाचं आहे. धिस इज मोस्ट इम्पोर्टंट. तर तर हे जर डेव्हलप करायचं असेल, याला जर रिमूव्ह करायचं असेल, तर आपण जे काही करत आहे, त्या प्रत्येक गोष्टीवर रिफ्लेक्ट करायचं, की इट इज ओके, इट इज परमनंट और इम्परमनंट, इट इज बेनिफिशियल और नॉट बेनिफिशियल, इट इज युजफुल और नॉट युजफुल, असे 4-5 प्रश्न विचारायचे आणि त्याचं जर उत्तर निगेटिव्ह आलं, सो स्टॉप डूइंग दॅट. ओके. लाइक दॅट यू कॅन स्टॉप युअर माइंड फ्रॉम रेस्टलेसनेस. ओके. ही गुलामगिरी आहे. दुर्गुणांची गुलामगिरी आहे. दुर्गुणांच्या गुलामगिरीमुळंच मन हे सतत पळत राहत असतं. आणि त्यानंतरचे आहे ते डाऊट. डाऊट म्हणजे शंका. याबद्दल तर आय थिंक मी खूप सांगितलेलं आहे. पण थोडंसं मी अजून सांगून देतो. डाऊट कशावर? बुद्ध, धम्म आणि संघावर. तर डाऊट जर असेल, तर श्रद्धा बिलकुल उत्पन्न होणार नाही. आणि श्रद्धा नसेल, तर तुमचं ध्यान, समाधी, त्यानंतर शील, पारमी नॉट पॉवरफुल. ओके. ईझी नाहीये. खूप हार्ड होऊन जातात. तर तुमच्या मनामध्ये जर डाऊट असेल, तर डाऊटपेक्षा एनालिसिस करणं शिका. एनालिसिस म्हणजे त्याच्यावर विवेचन करा, त्याच्यावर अभ्यास करा. हे खूप महत्वाचं आहे. आर्यअष्टांगिक मार्गाच्या रस्त्यावर चालताना डाऊट जो असतो, तो तुम्हाला डाऊट म्हणजे काय, की तुम्ही एखाद्या अंधाऱ्या जंगलामध्ये हरवून जाणं. डाऊटची उपमा ती आहे. डाऊट असणं म्हणजे अंधाऱ्या जंगलामध्ये हरवून जाणं. सिंपल आहे. तर तुम्ही एक तर डाऊट चूज करा, नाहीतर क्लॅरिटी चूज करा. याच्यावर अँटिडोट किंवा याच्यावर जो या प्रॉब्लेमचा सोल्युशन जे आहे, ते आहे सीकिंग क्लॅरिटी. म्हणजेच तुम्ही आता तुम्हाला डाऊट आला, तर तुम्ही त्याच्याबद्दल क्लेरिफिकेशन घेणं खूप महत्त्वाचं असतं. ओके. सो इम्पोर्टंट आहे, की डाऊट जर असेल, तर तुम्ही त्याला क्लिअर करा. त्या डाऊटला क्लिअर करा आणि एकदा ते क्लिअर झालं, की मग तुम्हाला ईझी होऊन जातं तुमच्या रस्त्यावर मूव्ह होणं. ओके. सो इम्पोर्टंट आहे, की तुम्ही मनामध्ये जर डाऊट होत असेल, तर त्याला अ, त्याच्यापासून टोटल इन्व्हॉल्वमेंट नाही करायची त्याच्यामध्ये. तुम्हाला जर क्लॅरिटी नसेल भेटत, तर त्याच्यावर ॲक्ट नाही करायचं डाऊट.
तुम्हाला डाऊट आला तुम्हाला 100% समजून जातं. डाऊट असताना हार्टबीट वाढतात, त्याच्यानंतर क्लॅरिटी राहत नाही. त्याच्यानंतर समज जी असते ती अंधारात चालल्या जाते. समज क्लिअर होत नाही. अ, आणि अ, त्यानंतर आपल्याला अ, त्याच्यामधून काही उत्पन्न पण होत नाही. आपण तिथंच थांबून जातो. सगळ्यात इम्पोर्टंट टर्म आहे. आपली जी गाडी असते, ध्यानाची गाडी किंवा अष्टांगत मार्गावर चालणारी जे वाहन असतं धम्माचं ते थांबून जातं, शंका असले की. म्हणून शंका न घेता त्याच्यावर उपाय शोधा. उपाय काय? की क्लॅरिटी करा. हां, जर तुम्हाला वाटतं की अ, बऱ्या नॉर्मल प्रश्न आहे महाराष्ट्रामधला. पुनर्जन्म नाही. पुनर्जन्म नाही. भगवान बुद्धांनी सांगितलंच नाही. याच डाऊटवर संपूर्ण आयुष्य काढून टाकतात आणि डाऊटमध्येच मरून जातात. ओके. रादर दॅन पण जर भगवान बुद्धांनी सांगितलं, भगवान बुद्धाला पहिलं ज्ञान कोणतं प्राप्त झालं? पुब्बे निवासानुसती ज्ञान. पूर्वजन्मीचे जिथं-जिथं त्यांनी राहिलं, जे त्यांनी केलं ते ज्ञान त्यांना माहिती झालं. ज्ञान म्हणजे काय? की त्यांनी डायरेक्टली पाहिलं. ओके. तर हे कमेंटरीमध्ये, थिअरीमध्ये, बऱ्याच भिक्खूंच्या प्रवचनामध्ये. ठीक आहे, तुम्ही मानू नका. ओके. मानू नका. पण तुम्ही त्याच्यावर अभ्यास तर करा. ध्यान करा. त्या लेव्हलपर्यंत जा. तुम्ही स्वतः बघू शकता. तर भगवान बुद्ध म्हणतात, की "एहि पस्सिको ओपनायको पश्चात्तंग वेदितव्यो विनियोहिती." हे जर धम्मगुण वापरतात. कम अँड सी. एहि पस्सिको म्हणजे कम अँड सी. बघा आणि या आणि बघा. तुम्ही यायलाही तयार नाही आणि बघायलाही तयार नाही. तुम्ही फक्त त्या डाऊटमध्येच राहायला तयार आहे. देन व्हॉट हॅपन? नो क्लॅरिटी ना. नो सीकिंग क्लॅरिटी. सो हाऊ यू कॅन क्लिअर द डाउट? यू डाय इन द डाउट. साध्या डाऊटमध्ये आपण जर मरू लागलोय. डाऊट हा स्वतःपणाला ओपन करण्यासाठी जो एक खूप मोठा दुर्गुण आहे. आपण म्हणतो ना, "सखायदिटी विचिकिच्छा शीलीपती परमार्थ." विचिकिच्छा खूप मोठं आहे, खूप स्ट्राँग आहे. मी डाऊटमध्ये राहतो. मला डाऊटमध्ये राहणं आवडतं. मी कोण आहे? माझा इगो. माझा इगो मला शंका आवडते. आवड काय आहे? आसक्ती. आवड काय? आसक्ती. मला काय आहे? इगो आणि शंका काय? डाऊट, दुर्गुण. या दुर्गुणाला दुर्गुण आवडतात. सगळ्यात मोठं वाक्य आहे. दुर्गुणांनाच दुर्गुण आवडतात आणि दुर्गुणामुळेच दुर्गुण चिटकलेले असतात. तर ही लाईनच दुर्गुणांनी भरलेली आहे. मला, मी, इगो, दुर्गुण. मला शंका, डाऊट, दुर्गुण. आवडते, लाइकिंग, दुर्गुण. तिन्ही याच्यात दुर्गुण आहे. परंतु याच्यामध्ये हॅपी होतो कारण की डिल्युजन आहे. मला शंका आवडते. मला दुर्गुण आवडतात. ओके. मी दुर्गुणात आहे. मला शंका आवडते. काही-काही लोकं रागाला आवडायला सुरुवात करतात. मी जर रागवलो नाही तर मी चुकीचा आहे. दॅट्स अ व्हेरी फुलिशनेस. ओके. सो लाइक धिस आणि ह्याच्यामध्ये जर माझं काही चुकलं असेल तर प्लीज फॉरगिव्ह मी आणि याच्यामध्ये जे तुम्हाला आवडलं असं जे याच्यामध्ये जे तुम्हाला समजलं असेल, याच्यामधलं जे तुम्हाला उपयोगाचं असेल या 1 तासाच्या प्रवचनामधून, ते तुम्ही घ्यायचंय आणि बाकीचं फेकून द्यायचंय, जर तुम्हाला आवडलं नसेल तर. ओके. आवड-नावड तर नसलीच पाहिजे. परंतु जे तुम्हाला समजलं नसेल, ज्याच्यावर तुम्हाला शंका असेल, ते तुम्ही सोडून द्या आणि जे तुम्हाला आवडलेलं आहे, ते तुम्हाला चांगलं वाटलेलं आहे, तुमच्या मनाला शांतता भेटलेली आहे आणि तुमच्या ध्यानामध्ये जे याच्यामधलं या प्रवचनामधून जे उपयोगाचं असेल, ते तुम्ही ॲक्टमध्ये आणा, ते तुम्ही वापरा आणि जे नाही समजलं ते सोडून द्या. आयदर यू कॅन आस्क मी आफ्टर. जर प्रश्न असतील तर विचारू शकता.